हा क्वेश्चन आधी एक आपण डिस्कस करत होतो. विच ऑफ द फॉलोइंग आर द निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ स्किझोफ्रेनिया? हॅल्युसिनेशन, ॲपॅथी, असोशियालिटी, ॲपॅथी, अनहेडोनिया अँड पॉवर्टी ऑफ स्पीच. पॉवर्टी ऑफ स्पीच अँड डिल्युजन्स हे सगळे सेटनेट मध्ये आलेले, येऊन गेलेले असे हे क्वेश्चन्स आहेत. आता पुन्हा अगेन कमिंग बॅक टू अवर सेंट्रल थीम, कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय आणि ते कसं करता येईल, बेसिक नोट्स आपण काढल्या मग. स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय, स्किझोफ्रेनियाचे कोर सिम्पटम्स कोणते आहेत, डिल्युजन, हॅल्युसिनेशन, मग डिस्टर्ब स्पीच अँड डिसऑर्डर थिंकिंग. लाईक दॅट. स्किझोफ्रेनियाचे टाइप्स पण असतात. स्किझोफ्रेनी फॉर्म डिसऑर्डर, स्किझोफ्रेनी स्पेक्ट्रम डिसऑर्डर, वेगवेगळे. मग ती कन्सेप्ट काय आहे, काय ड्युरेशनमुळे होतं, इथे पुन्हा DSM-चा क्रायटेरिया आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे कारण भरपूर अगदी ड्रास्टिक असा फरक आहे की फक्त ड्युरेशन नुसार हे हेडिंग्स बदललेले आहेत, हा सगळा भाग मग तिथे आपल्याला समजतो. मग जर असे नोट्स काढले, सो डेफिनेटली इट बिकम्स मोर इझी अँड इव्हन कॉन्फिडंट. कारण एकच उत्तर त्यांना हवं असतं. उत्तर बरोबर असेल लगेच 2 मार्क्स, बीच्या ऐवजी फक्त सी झालं ते 2 वरून एकदम 0 मार्क्स वरती येतं. सो सी, आता स्किझोफ्रेनिया ही कन्सेप्ट त्या MMPIच्या क्वेश्चन मध्ये पण होती, आत्ताच्या क्वेश्चन मध्ये पण, आणि पुन्हा इथे सुद्धा. The more we are able to study previous year's question paper, the more we get to understand that what exactly and how they set, how they frame the questions. म्हणजे अभ्यास करायचाच आहे आपल्याला, पण त्या अभ्यास करण्याला सुद्धा एक ठराविक दिशा असणं आवश्यक आहे. सो डिरेक्शन, हाऊ टू स्टडी अँड व्हॉट टू स्टडी. आणि मग ते डिरेक्शन कुठून मिळणार? सेटनेट साठीची सेटनेटच्याच क्वेश्चन पेपर मधून आपल्याला ते डायरेक्शन मिळतं तिथे. म्हणून 4 A's ऑफ स्किझोफ्रेनिया, theory of ego defense mechanism, separation, anxiety, this concept it is given by Otto Rank. काही सायकोलॉजिस्ट असे आहेत की जे आपल्या BA MA सिलेबस मध्ये कव्हर होत नाही, बट दॅट डझंट मीन की ते सायकोलॉजिस्ट एक्झिस्टच करत नाही. आपला BA MA तुझा लंबू आहे का बघू ना, त्या दिवशी होता बघ. सर एक मिनिट, इतर पार्टिसिपंटला रिक्वेस्ट करतो की त्यांनी प्लीज आपले माईक म्यूट करा. बाकीच्यांना डिस्टर्ब होत आहे, प्लीज आपले माईक म्यूट करून ठेवा. ओके सर, यू मे कंटिन्यू. येस सर, थँक्यू. सो ऑटो रँक, आता जसं म्हणत होतो की असे अनेक सायकोलॉजिस्ट असतात विच दे हॅवंट कव्हर्ड इन आवर रेग्युलर सिलेबस, सो वी हॅव टू स्टडी अबाउट देम एज वेल. General adaptation syndrome, this concept, it is called as stress model given by Hans Selye. Alarm, resistance and exhaustion, ARE, ह्या 3 स्टेजेस आहेत त्याच्यामधल्या या थेअरीतल्या. जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम, ॲक्रोनिम जर केलं एक लक्षात ठेवायला सोपं की गॅस, GAS. थिअरी ऑफ इगो डिफेन्स मेकॅनिझम. आता डिफेन्स मेकॅनिझम म्हटल्यानंतर पटकन आपल्या डोळ्यासमोर कोण येतो? सिग्मंड फ्रॉइड, हिज डॉटर ॲना फ्रॉइड. सो B, it is paired with A, C, it is paired with 4, Otto Rank, and D, it is paired with 3, Hans Selye. Of course, Egon Bleuler किंवा ब्लेलनर पण असं काही वेळेस स्पेल करतात. 4 A's of schizophrenia. Now, for homework,
4 एज ऑफ स्किझोफ्रेनिया कोणते नेमके? तो जेव्हा आपण, कारण असं पण होऊ शकतं, जर असा क्वेश्चन आलेला आहे आतापर्यंत, पुढच्या कुठल्या तरी क्वेश्चन पेपरमध्ये ते हे 4ही एच विचारतील किंवा ह्या 4पैकी कुठला तरी ए. मग त्या टर्म्स नेमक्या कोणत्या? दॅट वी हॅव टू मेक आवर नोट्स लाईक दॅट. नाउ येस, 2014, 16, 17 च्या सेट ऑब्लिक नेट मध्ये त्यांनी हा क्वेश्चन विचारलाय. आता आधी जसं म्हटलं तसं आपलं माइंडसेट काय असतं, DSM 5 हे लेटेस्ट आहे, आपण फक्त DSM चाच असा स्टडी करायचा. अनेकदा आपण असा पण अभ्यास करतो ना, सांगितलंय तेवढंच. बट हिस्ट्री अँड क्लासिफिकेशन ऑफ DSM दॅट वी हॅव टू स्टडी. अ चाइल्ड वॉज क्लासिफाईड ॲज अ केस ऑफ MR मेंटल रिटार्डेशन. आता हे पुन्हा सायकोटिक मध्ये येईल, कारण हे क्युरेबल नाही म्हणून. ऑन DSM 4 or 4TR, TR stands for text revise, would be the diagnosis of course on access 2. का बरं access 2? आणि हे नेमका access मल्टी ऍक्सेस सिस्टीम नेमकी काय आहे? मग परत इथे ह्या सगळ्या नोट्स काढल्या आपण बुलेट पॉइंट्स मध्ये, कारण की ऑब्जेक्टिव्ह आहे. पाल्हाळ सगळं आपल्याला करण्याची काही गरज नाही. 1, 2, 3, 4. DSM stands for, and first time it was published by the organization called blah 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 blah. Following are the years when it was. असं अजिबात नाही. Quick, short, precise, to the point notes. ICD, it is published by WHO. DSM, it is published by APA. So DSM 1 in 1952. 68 मध्ये सेकंड एडिशन, 69 मध्ये ICD ची 8th एडिशन, कारण की हे पॉइंट्स MA च्या सिलेबस मध्ये पण आहेत. ICD 10, 11 अँड ऑल. DSM 3rd, रॉबर्ट स्पिट्झर. आणि मग काय काय नेमके चेंजेस केले त्या 3rd मध्ये ते आपण अगदी ब्रीफ मध्ये इथे मेन्शन केले. नाउ सी, the disorder itself was represented on first axis, in the sense all other disorder except पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स अँड मेंटल रिटार्डेशन हे दोनच डिसऑर्डर किंवा दोन प्रकारचेच डिसऑर्डरची जी नॉन सायकॅट्रिस्टच्या रिपोर्टमध्ये असायची ती ऍक्सेस 2 च्या समोर व्हायची. बाकी सगळे डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया असेल, तुमचं डिप्रेशन असेल, सुसाईड अटेम्प्ट असेल किंवा आणखीन कुठलाही, त्या सगळ्याची नोंद ऍक्सेस 1 च्या समोर असायची. सो फर्स्ट ऍक्सेस. 3rd ऍक्सेस हे नेमकं कशासाठी? फिजिकल डिसऑर्डर किंवा कंडिशन, की काहीतरी आजार वगैरे झालेला आहे किंवा दुखापत झाली, अपघात झाला आणि त्याच्यानंतर अमुक अमुक सायकोलॉजिकल डिसऑर्डर झाला. मग ते रिपोर्टमध्ये ऍक्सेस 3 च्या समोर हे मेन्शन करायचं पूर्वी. ऍक्सेस 4 मध्ये सायकोसोशल स्ट्रेस, की नॅचरल कॅलॅमिटीज आहे आणि त्याच्यामुळे स्ट्रेस डिसऑर्डर, एस्पेशली PTSD ला हे खूप ऍप्लिकेबल असतं. अनेकदा सुनामी नंतर ती व्यक्ती अशी वागायला किंवा बोलायला लागली, किंवा पूर आला आणि पुरामध्ये अमुक अमुक असं काहीतरी झालं, होत्याचं नव्हतं सगळं वाहून गेलं, अमुक अमुक झालं आणि मग नंतर अजूनही ती व्यक्ती त्या आघातामध्ये आहे. टेररिस्ट अटॅक बघितला आहे आणि अजूनही त्या व्यक्तीला पॅनिक अटॅक्स येतात वगैरे वगैरे अशा पद्धतीचं. तर तिथे त्या व्यक्तीचं स्वतःचं मानसिक संतुलन बिघडलंय असं नाही, पण त्या सामाजिक घटनेमुळे ती व्यक्ती अशी वागतीये. ते ऍक्सेस 4 वरती. आणि ऍक्सेस 5 म्हणजे GAF, दॅट इज ग्लोबल असेसमेंट फंक्शनिंग किंवा अडॅप्टिव्ह फंक्शनिंग. एक एक्झाम्पल म्हणून, म्हणजे अशा पद्धतीनं हे पूर्वी असेसमेंट किंवा सायकॅट्रिक रिपोर्ट हे लिहिले जात होते. हा भाग आणि आपलं MSc मेंटल स्टेटस एक्झामिनेशन, इट इज इम्पॉर्टंट. मग कोणत्याही वर्षी कुठल्याही DSM वरती त्यांनी प्रश्न विचारू दे, वी आर रेडी टू आन्सर कॉन्फिडेंटली, इफेक्टिव्हली, बिकॉज वी हॅव स्टडीड थॉरोली. वी हॅव कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग की नक्की ती मल्टी ऍक्सेस सिस्टीम काय आहे. मग DSM 2 मध्ये होती का 3 पासून सुरू झाली, 4 मध्ये, 4TR मध्ये, अशा पद्धतीनं. NA म्हणजे असे काही डिसऑर्डर्स असतात किंवा असे काही पेशंट्स असतात की त्या केसमध्ये तो ऍक्सेस हा ऍप्लिकेबल होत नाही, म्हणून हे नॉट ऍप्लिकेबल. आता प्रश्न हा पडतो, अरे बापरे, हे पुन्हा अभ्यासायचं का? अजिबात. म्हणजे हे काही वेगळं आपण करतोय असं नाही. MA च्या 4th सेमिस्टरमध्ये असताना केस स्टडीच्या वेळेस हेच सगळं आपण केलेलं असतं. ते फक्त आपलं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग टेस्ट करतात.
आता MR चा पॉइंट जो होता, सेटनेटला मॅच द पेअर मध्ये दे आस्क, लिस्ट 1 मध्ये त्या स्टेजेस असतील आणि लिस्ट 2 मध्ये त्यांचा IQ स्कोर असेल. मग माइल्ड मेंटल रिटार्डेशनचा IQ स्कोर किती असतो? इट फॉल्स बिटवीन 50 to 70. मॉडरेट IQ इट फॉल्स बिटवीन 35 to 49. एखाद 2 डिजिट मागे पुढे होऊ शकतं इन क्वेश्चन पेपर. सिव्हिअर MR म्हणजे काय तर 21 ते 34 आणि मग त्याच्यापेक्षा सुद्धा जर का कमी असेल, ऑफकोर्स इट इज प्रोफाउंड MR. इन DSM-5 मॅन्युअल इटसेल्फ आणि इव्हन जे आपले रेफरन्स बुक्स आहेत, इधर कार्सन, अलॉय, रिस्किन, नील अँड डेव्हिसन वगैरे, त्या बुक्समध्ये त्यांनी आणखीन काही नावं दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, माइल्ड MR पीपल दे आर ऑल्सो कॉल्ड एज एज्युकेबल. त्यांना शिकवलं तर त्या अनेक गोष्टी करू शकतात, बेसिक जुजबी गोष्टी असतात. मॉडरेट दे आर ट्रेनेबल. मग सिव्हिअर आणि प्रोफाउंडला नेमकं आणखीन काय नाव आहे? अर्थात पूर्वीची ती लँग्वेज म्हणून त्यांनी या दोनपैकी एका ग्रुपला इडियट असा पण वर्ड यूज केलेला. ऑफकोर्स नॉट टू लेबल, ओनली फॉर अवर स्टडी पर्पज. पण असं पण मॅच द पेअर वाला स्वतःचे नोट्स काढताना आपण आपलेच क्वेश्चन्स तयार केले. म्हणजे मग तिथे आपली तयारी होते की नेमकं आपल्या नोट्स कशा काढायच्या किंवा कसे क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात, फॉर्म होऊ शकतात, तो सगळा भाग. डिप्रेशन अनेकांचं खूप माहितीतलं आणि बऱ्याच गोष्टी तिथे शेअर होतात, एक्सप्रेस होतात वगैरे. विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब्स कॉग्नेटिव्ह ट्रायड ऑफ डिप्रेशन? सो कोणी सांगू शकेल ही की कॉग्नेटिव्ह ट्रायड ऑफ डिप्रेशन कन्सेप्ट कोणी सांगितली आहे? हु कॉइन द कन्सेप्ट कॉग्नेटिव्ह ट्रायड? एनीवन कॅन गेस? हे कोणी सांगितलं? हे कॉग्नेटिव्ह ट्रायड अशी संकल्पना कोणी मांडली? नेम द पर्सन. करेक्ट, ॲरॉन बेक. सो करेक्ट आन्सर काय आहे ABCD पैकी? helplessness, sleeplessness, worthlessness, thoughtlessness, worthlessness, sleeplessness, hopelessness, worthlessness, thoughtlessness, hopelessness, worthlessness, helplessness. ABCD? Anyone? D, correct. Right, Priyanka. Hopelessness, worthlessness, and helplessness. D. Correct, correct. D, sir. D. Oh. D. D. हे करेक्ट आन्सर. होपलेसनेस, वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस. मग आता डिप्रेशनच्या कोर नोट्स काढताना निगेटिव्ह थिंकिंग अबाउट सेल्फ, वर्ल्ड अँड अदर्स, तो ट्रायड आपण आपल्या त्या नोट्स काढल्या. अँड प्लस अराउंड बेक ओनली ही हॅज गिवन कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन इन डिप्रेशन, ओव्हर जनरलायझेशन, सिलेक्टिव्ह ॲब्स्ट्रॅक्शन. काही वेळेस आपण छोटीशी काहीतरी अशी नकारात्मक गोष्ट असते पण आपण ती खूप वाढवून चढवून उगाच आपण मॅग्निफाय करतो, अवास्तव असा विचार करतो. आणि काही गोष्टी अगदी पॉझिटिव्हली असतात पण आपण त्या अंडर एस्टिमेट करतो. सो मिनिमायझेशन, स्वतःवरतीच सेल्फ ब्लेम असेल किंवा गिल्टी फिलिंग वगैरे, मग त्या रेफरन्सनी पर्सनलायझेशन, आर्बिट्ररी इन्फरन्स. शुक्रवार होता आणि म्हणून माझं काम चांगलं नाही झालं, असे काही जण असतात. आणि मग त्या अशा पद्धतीच्या विचारांमुळे डिप्रेशन येतं. विचारांमध्ये जेव्हा स्पष्टता नसते, कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन, व्हेन आवर थिंकिंग, आवर व्ह्यूज, आवर परसेप्शन गेट्स डिटेरिएट, डिस्टॉर्टेड, this is a cognitive domain or a cognitive perspective, cognitive reason why we get
अपसेट, डिप्रेस, स्ट्रेस और लाईक दॅट. मग आता हेच बेकचा जर रेफरन्स आहे, बेक इट इज ऑल्सो नोन फॉर इट्स टेस्ट, बेक्स डिप्रेशन इन्व्हेंटरी, BDI. Thoroughly we can study, we should study these 21 symptoms. Again, testing, therapy and disorder. एकाच क्वेश्चनचा जेव्हा डीप मध्ये स्टडी करतो तेव्हा बाकीचे पण आपला डेप्थ मध्ये स्टडी होतो. इट इज लाईक एक पूर्वीची जी मेथड होती की इव्हन डिक्शनरीचा अभ्यास कसा करायचा, एखादा प्रश्न आपण बघतो पण शब्द आपण बघतो and then we studied synonyms, antonyms, meaning, explanation, verbs, noun and all everything. But तो एक वर्ड सर्च करताना अननोईंगली ऑटोमॅटिकली बाकीचेही शब्द डोळ्याखालून जात असतात. अगदी तसंच सेटनेटचं स्टडी करताना पण आहे. स्लीप डिसऑर्डर्स बद्दल आहे, डिसोमनिया, इन्सोमनिया, पॅरासोमनिया, हायपरसोमनिया. आता हे आपलं कधी असं स्टडी होणार जेव्हा आपण स्लीप डिसऑर्डर्सचं बेसिक नोट्स काढू तेव्हा. स्लीप मीन्स व्हॉट, आयडियल आवर्स और जनरल आवर्स, इन्सोमनिया मीन्स व्हॉट. आधी जो एक रेफरन्स होता की नार्कोलेप्सी, सोमनाबुलिझम, काही जण अगदी छानपणे झोपेत चालतात, बोलतात, गप्पा मारतात वगैरे वगैरे, पण त्यांनाच माहिती नसतं अरे आपण असं पण काही करतो. नाईट टेरर्स, नाईटमेअर्स, एक्स्ट्रीम फिअर, एजिटेशन, स्क्रीमिंग, स्पेशली इट इज कॉमन अमंग चिल्ड्रन किंवा जे अगदी साधारण 4 ते 8-9 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये काही वेळेस असं असतं. स्लीप ॲपनिया, डुलकी पटकन जी असते, किंवा घोरणं सुद्धा, इनएबिलिटी टू ब्रीथ वाईल अस्लीप, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मग आधी जसं डिस्कस केलं की स्लीप सायकल, स्टेजेस, वेव्स अँड एव्हरीथिंग. सो जेव्हा अशा नोट्स काढू ऑटोमॅटिकली कॉन्फिडेंटली वी कॅन आन्सर दॅट येस 1 2 3 4 आहे का, ते 2 3 1 4 आहे, 4 3 2 1 आहे, आणखीन कुठलं कॉम्बिनेशन आहे, लाईक दॅट. And last, that is parenting styles with reference to abnormal behavior. हे कार्सनच्या बुकमध्ये खूप चांगलं आहे. कार्सन, सारासन, अलॉय, रिस्किन, नील डेव्हिसन, इव्हन ज्यांना ऍक्च्युअल करिअर असं करायचं सायकोलॉजीमध्ये, फॉर देम सिनॉप्सिस ऑफ सायकॅट्री व्हॉल्यूम 1-2, हे पण बुक खूप चांगलं आहे. सायकॅट्रिस्ट सुद्धा ते बुक रेफर करतात. आपल्या सिलेबस मधलेच हे बुक्स आहेत सगळे, MA सिलेबस मधले. आणि आता नवीन ट्रेंड्स मध्ये थोडंसं आणखीन जर सर्च केलं तर या सगळ्या बुक्सच्या आपल्याला PDF अशा कॉपीज पण मिळतात. मग त्यातलं जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण प्रिंट आउट काढून आपण त्याच्यावरती आपल्या नोट्स अगदी सहजपणे कॅरी करू शकतो तिथे. सो लाईक धिस, आय होप आय हॅव ट्राईड माय बेस्ट. इन केस अजूनही एक 5 मिनिटं आपल्याकडे आहेत. तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा शेअर करायचं असेल तर तो भाग आपण डिस्कस करू. आणि मग उद्या आपण थेरपीजच्या रेफरन्सने सुद्धा काही असे क्वेश्चन्स आणि मग स्टडी कसा करायचा, एक्झाम्पल असे हे काही क्वेश्चन्स आहेत उद्यासाठीच. तो भाग सगळा इन डिटेल आपण डिस्कस करू. Yes, anyone can ask. आजच्या टॉपिक बद्दल कोणाला काही क्युरीज असतील, बोलायचं असेल तर आपण नक्की विचारू शकतात. ठीक आहे, थँक्यू सर. येस सर. आपण Thank you, sir. खूप कमी वेळात आपण खूप छान गायडन्स केलं. आमच्या देखील काही कन्सेप्ट रिफ्रेश झाल्यात. मी आमच्या डिपार्टमेंटच्या अश्विनी पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपलं ऑफिशियल वोट ऑफ थँक्स त्यांनी करावं आणि पुन्हा उद्या आपण याच पद्धतीने विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी उपलब्ध व्हावं अशी Yes, sir. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो. नक्की सर, नक्की.
धन्यवाद सर. आज आपल्या 6व्या सेशनमध्ये आपल्याला लाभलेले रिसोर्स पर्सन म्हणून असिस्टंट प्रोफेसर तन्मय जोशी सर यांचा मी खूप हार्दिक धन्यवाद मानते, कारण की त्यांनी आज इतका टफेस्ट जो टॉपिक होता तो अतिशय सोप्या पद्धतीने करून आपल्या नेटसेटच्या विद्यार्थ्यांना त्यांनी समजावून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने की कशा पद्धतीने म्हणजे क्वेश्चन्सचा कशी फोड करून त्यांच्या नोट्स प्रिपेअर करून कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो हे अतिशय छान पद्धतीने सरांनी समजून सांगितलं. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि मुलांनी याचा सर्वांनी याचा लाभ घेतला असेल असंच आहे. असाच एक सेशन, एक सुंदर सेशन झालेला आहे आणि जे उपस्थित होते वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रातले आणि विद्यार्थी उपस्थित होते त्यांचेही मी धन्यवाद मानते आणि ज्यांनी आपल्याला प्रस्तावना वगैरे करून दिली असे आपल्या डिपार्टमेंटचे वानखेडे सर यांचेही मी धन्यवाद मानते आणि अशा पद्धतीने हे आपलं आजचं सेशन संपलं असं मी घोषित करते. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू मॅडम. पुन्हा आपण भेटूया सर्वांनी उद्या याच वेळेमध्ये दुपारी 12 वाजेला. ओके, थँक्यू सर. बाय.